बगावत हर तरफ से, मुझे अपने मकसद से भटकना नहीं है। मैं आगे बढ़ता ही रहूंगा, फिर भले ही मुझे ये अकेले क्यों ना करना। ₹5 से जिंदगी शुरू करी थी और 5 लाख तक का कमाने का दम रखता हूँ। जो लोग कहते थे तू जिंदगी में कभी कामयाब नहीं होगा, आज वही लोग कहते हैं कि तू कामयाब कैसे हो गया। ज्याला बिझनेस मोठा करायचा आहे त्याने कायम लक्षात ठेवायचं, नुसता मालक चांगला असून उपयोग नाही, माल पण चांगला असावा लागतो। म्हणून क्वालिटीकडे लक्ष द्यायला शिका। या नादात लागून एक गोष्ट तर नक्कीच शिकलो, यांना लावलेली माया कधी वाया जात नाही। हा हा रामाच्या पाराला इटूच्या नावाने, रामाच्या पाराला इटूच्या नावाने। पटकन निर्णय घ्या। हे बघा, निर्णय चुकला तर काय होईल, अनुभव येईल, आणि बरोबर आला तर यश येईल। म्हणजे आपण तोट्यात कुणी कटूनच नाही ना, मग निर्णय घ्यायला उशीर का करता। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी कोण होता। कबूतरबाजी या क्षेत्रातील एक कडू सत्य, आपल्याकडे असणाऱ्या वस्तूचा अभिमान असावा पण गर्व नसावा। कारण या क्षेत्रामध्ये रोज नव्याने वाघ तयार होत असता। आपला वाघ जरी उडत असला ना तरी समोरच्याला कधी शेळी समजू नका, कारण गर्वाचं घर एक दिवस नक्की कोसळत असतं। काय एवढा सोपा नाही, मी फक्त दिसायला पाहिजे। माया टप्प्यात आला तर मी वाजवतोच। बगावत हर तरफ से, मुझे अपने मकसद से भटकना नहीं है। मैं आगे बढ़ता ही रहूंगा, फिर भले ही मुझे ये अकेले क्यों ना करना। ₹5 से जिंदगी शुरू करी थी और 5 लाख तक का कमाने का दम रखता हूँ। जो लोग कहते थे तू जिंदगी में कभी कामयाब नहीं होगा, आज वही लोग कहते हैं कि तू कामयाब कैसे हो गया। ज्याला बिझनेस मोठा करायचा आहे त्याने कायम लक्षात ठेवायचं, नुसता मालक चांगला असून उपयोग नाही, माल पण चांगला असावा लागतो। म्हणून क्वालिटीकडे लक्ष द्यायला शिका। या नादात लागून एक गोष्ट तर नक्कीच शिकलो, यांना लावलेली माया कधी वाया जात नाही। हा हा रामाच्या पाराला इटूच्या नावाने, रामाच्या पाराला इटूच्या नावाने।
पटकन निर्णय घ्या. हे बघा, निर्णय चुकला तर काय होईल, अनुभव येईल, आणि बरोबर आला तर यश येईल. म्हणजे आपण तोट्यात कुणी कटूनच नाही ना. मग निर्णय घ्यायला उशीर का करता? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी कोण होता?